जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फॅमिली मित्रांनो, तो व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला बिट बुक मार्क प्रिसेट आणि एक शिकेबिट प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला काहीसे PNG ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे, ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता मी अनहाईड करून घेतो. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंग द्यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर इथं फोटोला सिलेक्ट करा, फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. करेक्ट मित्रांनो 5.00च्या बीटवर यायचं. इथं एकदा स्प्लिट करा आणि आता इथं बघू शकता. आता डायरेक्ट इथं 4 इमेज म्हणजे ह्या 4 बीट सोडायचे. डायरेक्ट 5.28 लिहायचं आहे. आणि हा जो मागचा पार्ट आहे तो इथनं सिम्पली कट करा. आणि आता 6.22 आता एक बीटला जायचं आणि इथं सिम्पली स्प्लिट करत जायचं आहे. बघू शकता मी एक बीटला आता स्प्लिट करून घेतल्यानंतर आता जे आपण हे स्प्लिट केलेली इमेज आहे तिला लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती यायचं आहे. तर एक करून मी तर सॉन्गच्या वरती घेतो मित्रांनो. तर बघू शकता मी एक करून सॉन्गच्या वरती घेतलेले आहे सर्व काही इमेजेस. तर बघू शकता एवढं सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर आता काय करायचं, इथं जी 4 शेप आहे तिथं आपल्याला इमेज ॲड करायची आहे. बघू शकता इथं मी की फ्रेम दिलेली आहे म्हणून मित्रांनो इथं की फ्रेम ॲडजस्ट करायची आहे. मी डायरेक्ट इथं तुम्हाला ऑलरेडी मी इथं कशी इथं इमेज ॲड करायची आहे ते सांगतो. पहिल्या शेपवरती क्लिक करा, इफेक्ट्समध्ये जायचं. बघू शकता मित्रांनो पहिल्या शेपवरती क्लिक करा. तर मित्रांनो मी ऑलरेडी इथं म्हणजे इथं ह्याला की फ्रेम आहेत म्हणून मी ऑलरेडी इथं इमेज आहे इथं मी ऑलरेडी इथं ॲड करून दिलेले आहेत. जस्ट इथं इमेज कशी ॲड करायला सांगतो, म्हणजे फोटो कसा ॲड करायला सांगतो. शेपवरती क्लिक करा, कलर अँड फिलमध्ये जायचं. 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करायचं. सिलेक्ट मीडिया म्हणून एक ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सिम्पली इमेजला सिलेक्ट करायचं, वर प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला 4 इमेजला प्रोसेस तीच करायची आहे. बघू शकता 4 इमेजला प्रोसेस मित्रांनो आपल्याला तीच करायची आहे. तर मी एक करून मित्रांनो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक इमेज राहिलेला आहे आपला, मी ॲड करून घेतो पटकन. तर बघू शकता मी ॲड केलेलं आहे. तर सिम्पली काय करायचं मित्रांनो, इथं बघू शकता इथं 4ही देखील आपण इमेज ॲड केलेले आहेत. तर सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. आता मी इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकेबिट प्रिसेटमधला 1 नंबरचे बीट इथनं कॉपी करा. बघू शकता शिकेबिट प्रिसेटमधला 1 नंबरचे बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता बिटमार्क प्रिसेटला यायचं आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर जो काही आपला पहिला मोठा इमेज आहे त्याच्यावर पहिल्या मोठ्या एकच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकेबिट प्रिसेटमधला 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. आता मी सांगतो त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पहिला झालेला आहे. आता 4 इमेज आता सोडायचे आहेत. मग बघू शकता 4 इमेजला ऑलरेडी मी इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. 4 इमेज नंतर एक इमेज आहे बघू शकता करेक्ट 5.28च्या बीटला आल्यानंतर तिथल्या एकच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे डबल बीटच्या मागच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकेबिट प्रिसेटमधला पहिला झाला मित्रांनो. बघू शकता मित्रांनो दुसरा झाला. बघू शकता आता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर आता मित्रांनो काय केलेलं आहे, आता डबल बीटच्या मागच्या इमेजला दिल्यानंतर आता डबल बीटच्या पुढल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता म्हणजे बघू शकता 6.22च्या बीटला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचं आहे.
शिकेपेट प्रेसेटमधला 1 झाला, 2 झाला, तर तिसरा पण इफेक्ट झालेला आहे. आता चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता चौथा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. आता मित्रांनो काय करायचं, इथं 6.22च्या बीटला आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं, 8.9च्या बीटला यायचं आहे. त्या ईमेलला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता 8.9च्या समोरच्या ईमेलला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे शिकेपेट प्रेसेटमधला. बघू शकता मित्रांनो 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बघू शकता बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो 10.11च्या बीटला या. 10.11च्या नंतरच्या म्हणजे 10.11 बीटच्या नंतर 10.11च्या बीटच्या जे समोरचा इमेज आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता बॅक यायच्या शिकेपेट प्रेसेटमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. लास्टचा सगळ्यात म्हणजे 6वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. करेक्ट मित्रांनो आता काय करायचं, 12.4च्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लास्ट सगळ्यात बघू शकता सगळ्यात लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो आपली इफेक्ट देखील सगळे पेस्ट करून झालेले आहे. सिम्पली स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते मित्रांनो बॉर्डर ॲड करायची आहे. होऊ शकता बॉर्डर ॲड केल्यानंतर सिम्पली घ्यायचं आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. मी जस्ट 1080 पिक्सेलमध्ये सिलेक्ट करतो. व्हिडिओची मित्रांनो क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.